एक वाटी तांदूळाची झार. झार म्हणजे तांदूळाचा रवा. तांदूळ चांगले 4-5 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून, कडकडीत वाळवून मिक्सरला पण रवा काढता येतो, गिरणीतनं काढून आणता येतो. पण हा मी जात्यावर दळून आणला आहे गावाकडून. आणि तेवढाच गूळ, 1 वाटीला 1 वाटी गूळ, अर्धी वाटी ओलं खोबरं, 2-3 चमचे साजूक तूप, पाव इंच आल्याचा तुकडा किसून घेतला आहे, थोडंसं जायफळ, छान लागतं गुळाच्या पदार्थाला वेलचीपेक्षा, थोडं मीठ. थाळीला आपण तूप लावून घेतोय. तयारीवरून कळलं का? हा पदार्थ आपण करतो आहे पारंपरिक गोड पदार्थ कोकणातला खांडवी. तुपात आपण झार भाजायला घ्यायची आहे. खांडवी हा पदार्थ कोकणात लग्न, कार्य, सण समारंभात पक्वान्न म्हणून पण पूर्वी केला जायचा. अजूनही बऱ्याच ठिकाणी केला जातो. ही झार भाजताना आपल्याला खूप तांबूस खमंग एवढी भाजायची नाही आहे. सरसरीतपणा त्याला येईल एवढी भाजायची. आणि 1 वाटी झार तर 2 वाटी आपल्याला 2 वाटीला 4 चमचे वरती थोडं पाणी चालेल, पण 2 वाटी पाणी पक्कं हवं. आणि त्याच्यात गूळ तो घालायचा आणि दुसऱ्या गॅसवर उकळत ठेवायचं विरघळवत. चांगला आता हा गूळ विरघळवून घ्यायचा आपल्याला. एकीकडे झारीकडे पण लक्ष ठेवायचं. आणि गूळ चांगला विरघळला की एक उकळी आणली त्याला की उकळतं हे गुळाचं पाणी जे आहे आपल्याला ते याच्यात घालायचं आपल्याला, या रव्यामध्ये, झारीमध्ये. आणि हे मीठ, आलं, जायफळ हे पण घालायचं आहे. या गुळाला चांगला रंग नाही आहे, त्यामुळे ना मी याच्यात किंचित हळदसुद्धा घालणार आहे. ओलं खोबरं ते पण घालायचं आहे आपण. थोडं चिमटीभर खोबरं शिल्लक ठेवायचं, ओला नारळाचा चव. आणि बघा असं चांगलं छान शिजलं आहे. गोळ्याचं त्याला रूप आलं की उलटण्याला मागच्या बाजूला छान तूप लावून घ्यायचं आणि असं गुळगुळीत म्हणजे थापता येतं. आणि ओलं खोबरं आधी घालायचं नाही. ह्याने आधी वड्या पाडून घ्यायच्या. कारण एकदा ओलं खोबरं घातलं ना की मग ते वड्या आखताना ना खोबरं सगळं मागे मागे एका ठिकाणी जमा होतं. बऱ्याचशा गोष्टी आहेत. ढोकळ्यावर पण कोथिंबीर वगैरे आधी घालायची नाही. आधी वड्या पाडून घ्यायच्या आणि मग कोथिंबीर घालायची. नाहीतर सगळी कोथिंबीर एका साईडला जमा होते. या बारीक बारीक गोष्टी असतात लक्षात ठेवायच्या. आज आपण खांडवी करतोय. हे पदार्थ केले पाहिजेत अहो. म्हणजे आपल्या घरात मुलांना ते चवीत राहतात आणि आपली परंपरा पण टिकून राहते. आपण खूप खायचो, पण मुलं केलं की 2-2 वड्या तरी आवडीने खातात. आणि वरती उरलेलं खोबरं असं आपल्याला घालायचं आहे. थोडंसं प्रेस करायचं ते खोबरं, म्हणजे ते गरम गरम आहे त्यामुळे चिकटतं. बघा बरं, आत्ता आपण कापल्या असत्या ना तर सगळं खोबरं एका साईडला जमा झालं असतं. हे बघा असं थापून ठेवायचं. आणि बऱ्यापैकी गार झाल्यावर वड्या ह्या, एकदम थंडगार नाही, पण थोड्या थोड्या गार झाल्यावर त्या छान वडीचं स्वरूप त्याला येतं. कापायच्या वड्या आणि दुधाबरोबर आपण ह्या खातो. गरम गरम असलं तूपही घालायचं, तूपही छान लागतं. आणि दुधात बुडवायची वडी आणि अशी खांडवी करत जा. थोडी हळद जास्त घाला तुम्हाला पिवळं हवं असेल तर. खांडवी करून बघा, छान झाली आहे ना.